एव्हरीवन, वेलकम बॅक टू वैशूज डेली डायरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अँड नाव इंट्रोड्युसिंग टू द कात्रज. मी आता सध्या कात्रजमध्ये आलेली आहे कारण की आज मी कॉलेजला गेली नाहीये आणि मम्मी डॅडींचं काम इकडे होतं तर त्यांच्यासोबतच मी आली. जेव्हा केव्हा आम्ही कात्रजला जातो तेव्हा आमचे पॅरेंट्स आम्हाला नेहमी कात्रज दूध डेअरीला घेऊन जातात कारण की तिकडची आईस्क्रीम आणि सर्व काही छान भेटतं. आणि मग आम्ही थांबलो बानेर बालेवाडीमधील फल्हारला, जिकडे की ज्यूस भेटतात आणि तिकडून आम्ही पिलं होतं जामुन शॉट. तुम्ही देखील इकडचं कधी जामुन शॉट पिलंय का? जस्ट कमेंट मी. आणि गाईज, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी व्लॉग काढते हे मी विसरून गेली आणि मग रात्री 1:30 वाजता कॅमेरा सुरू झाला. आता पुढे पाहत राहा. सो गाईज, रात्रीचे वाजले 1:30 आणि 1:30 वाजता आम्ही बनवलेत गुलाबजाम. इथे गुलाबजामुन बनवण्याचं विशेष कारण म्हणजे 12च्या नंतरचा जो नवीन दिवस असतो म्हणजे आजच. 12च्या नंतर आम्ही आमच्या दादाचं बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर झोप काही यायना म्हणून आम्ही गुलाबजामुन बनवायला घेतलं. सो गाईज, आता खूप उशीर झालेला आहे. ऑलमोस्ट 3 वाजत आलेली आहेत. सो गाईज, आता झालेली आहे सकाळ आणि सकाळी बँकेचं माझं काम होतं त्याच्यामुळे मी बाहेर आली होती आणि मग आता मी घरी चालली आहे. घरी आल्यानंतर पाहिलं तर आमची बलेनो जी होती ती काही फुले लावून सजवली होती. गाईस, तर आता तुम्ही हे पाहू शकता इथे माझे किटेन्स झोपलेले आहेत. हे 6 महिन्याचे आहेत आणि जी ऑरेंजवाली आहे ना तिच्या आईजला इन्फेक्शन आहे. सो तिला एका आईजने दिसत नाही, पण ती माझी सर्वात क्यूट म्याव म्याव आहे. ती मला खूप जास्त आवडते. आता वेळ तर खूप कमी आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे करून आम्ही पटकन निघालो संध्याकाळी बाहेर मार्केटमध्ये कारण की आम्हाला करायची होती काही शॉपिंग. आणि तुम्ही हे जे लोकेशन पाहत आहात हे आहे खडकी बाजारचं लोकेशन. तर तुम्ही इथे पहा, खूप जास्त स्वस्त सामान भेटत असतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही मोस्टली इकडेच यायचो, पण आता आमचं इकडे जाणं बरंच बंद झालेलं आहे कारण की आम्ही आता तिकडे शॉपिंगसाठी मोस्टली जातच नाही. आम्हाला जर शॉपिंग वगैरे करायची असेल तर आम्ही कॅम्पमध्ये किंवा मग मॉलमध्ये जात असतो, झुडिओ वगैरेला जातो. इकडे जाणं आमचं बंदच झालेलं आहे. पण आज आम्ही आलो होतो कारण की आम्हाला इकडची आठवण आली आणि मग त्याच्यानंतर मला जी ज्वेलरी हवी होती ती मी इकडून घेतली. मग आम्ही गेलो भाजीपाला खरेदी करण्यासाठी कारण की घरामधला भाजीपाला संपला होता. त्याच्यामुळे आम्ही इकडून सर्व काही भाजीपाला घेतला जो आम्हाला लागत होता. आम्ही मार्केटच्या बाहेर पडतच होतो त्याच वेळी आम्हाला दिसले हे छान असे कुर्तीज ज्यांची प्राइस देखील खूप कमी होती आणि मटेरियल देखील खूप छान होतं. आणि मग आम्हाला इकडे दिसला एक फुलांचा स्टॉल आणि मला गजरा हवाच होता. बरं झालं लक्षात आलं हा स्टॉल पाहून, कारण की मला ना एक शूट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला तामिळ लुक करायचा आहे, साऊथ इंडियन लुक. सो मी हा गजरा घेतला आणि घरी येता येता आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं. ट्रान्झॅक्शनवाला व्हिडिओ असतो ना तो मला बनवणार. मी शूट करण्यासाठी कॅमेरा अरेंज करत होते आणि ही जी मुलगी समोर आहे ही आहे माझी बहीण. सो गाईज, ही बघा माझी स्वीडी. रिंग लाईट उचलून 4 जागेवरती ठेवली तरी मला काही शूटिंगसाठी जागा सापडेना. ॲट द एंड एक कोपरा मला भेटला जिकडे मी शूट करू शकते. गाईज, ओ शिट. तर आता मी क्रिएट करत आहे ट्रान्झिशन व्हिडिओ. सो हे सर्व काही मी त्याच्यासाठी सेटअप केलेलं आहे आणि ट्रान्झिशन व्हिडिओ पाहायला विसरू नका. अँगल तर मला सापडला, कॅमेरा देखील सेट झाला, पण माझा व्हिडिओ काही निघतच नव्हता. 100 and thousands ऑफ टेक्स घेऊन झाल्यानंतर माझा एक व्हिडिओ चांगला बनला आणि मग मम्मीने मला साडी नेसवून दिली. ही साडी जी आहे ती मी 2 वर्ष अगोदर घेतली होती. आय थिंक माझं फेअरवेल का समथिंग काहीतरी होतं तेव्हाची ही साडी आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे हा रेडीमेड आहे जो माझ्या पप्पांनी आणला होता. हा जो हात दिसतोय ना तो माझ्या मम्मीचा आहे. ती मला गुलाबजाम चारत होती. कॅमेऱ्याच्या मागे बिहाइंड द सीन्स आहेत हे. सो गाईज, इकडे माझा लुक काही असा होता. सो गाईज, दिस इज माय फायनल लुक. बट नंतर मला असं रिअलाईज झालं की भाई हे हेअरस्टाईल काय माझ्यावरती सूट नाही होत. मग बड्डे चालू झाला आणि बड्डे पुरतंच मी ते हेअरस्टाईल ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी हेअर ओपन करून बाकीचे शूट्स घेतले. तुम्ही पाहू शकता इकडे आमचं बड्डे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. सेलिब्रेशन संपलं आणि मग आम्ही जेवण सुरू केलं. जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता सर्व काही आहे, डेझर्ट वगैरे पण आहे. सो गाईज, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना, लव्ह यू ऑल.